स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. जमेल का हे असं सदाफुलीसारखं वागणं? माळीत नाही ओवलं तरी थांबत नाही तिचं फुलणं, लपत नाही तिचं डोलणं, संपतही नाही तिचं हसणं. ऋतू बदलेल, वेळ बदलेल, पण ही मात्र आनंदीच आणि ती म्हणजे सदाफुली. खरंच सदाफुली म्हणजे नेहमी फुलत राहणारी, नेहमी आनंदी राहणारी. कुठलाही ऋतू असो, सदाफुली मात्र नेहमी बहरत असते आणि खूप छान रंग ती तिचा सोडत असते आपल्या निसर्गामध्ये आणि आपल्याला तिच्याकडे आकर्षून घेत असते. तर अशी ही सदाफुली. तर हा सदाफुलीला पाहतच माझ्या दिवसाची सुरुवात झाली. खूप सुंदर असं वाटत होतं. आणि आज रविवार, तर माझं सगळ्यात मोठं काम म्हणजे रवी लावण्याचं. तर आज सकाळी मग मी जेव्हा सगळं हे पाहून आले खालून, तर मग लगेच रवी लावायला घेतली. कारण रविवारी म्हणजे मी रवी लावतेच, कारण वेळ असतो. आणि मग छान असं 8 दिवसातच तूप छान ताजं मिळतं, कारण दूधही घरचं आहे, गाईचं आहे, म्हणून पिवळं पिवळं दिसतं. आणि गाईचं तुपाचं महत्त्व तर सगळ्यांना माहिती आहे. किती तुपाचं महत्त्व आहे गाईच्या दुधाचं, तुपाचं सगळंच महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. तर अशा पद्धतीने मग रवी लावण्याचं काम माझं सुरू होतं. कारण माझ्या सासूबाई म्हणायच्या की रवी ही सकाळी सकाळी लावावी. जर थोडं उशिरा लावली, जसं ऊन पडेल तसं रवी लागत नाही व्यवस्थित, म्हणजे लोणी येत नाही, सगळं नुसतं फुगत राहतं आणि लोणी मात्र घट्टसर येत नाही. त्यामुळं मग मी लवकरच रवी लावत असते सकाळी सकाळी रविवारी. कारण रविवारी मग बाकीच्याही गोष्टींचं थोडंसं म्हणजे वेळ झाला तरी चालतो, स्वयंपाकाला वगैरे, टिफिनला वगैरे. त्यामुळं मग अगोदर रवी लावून घेतली आणि त्यानंतर मग चुरून घेतली कणिक. तर पोळ्या करायच्या होत्या, अगोदर थोडीशी कणिक चुरून झाकून ठेवत असते आणि नंतर मग भाजीची वगैरे तयारी करते. तोपर्यंत कणिकही छान नरम होते. तर अशा पद्धतीने कणिक चुरून ठेवली आणि तूप पण गॅसवर काढवायला ठेवलं होतं. तर हा माझा टप्परवेअरचा पॅन आहे, ज्यामध्ये तूप छान कडलं जातं आणि करपतसुद्धा नाही. तर असं तूप एका साईडला कडत होतं, कणिक पण चूर्ण झाली होती आणि कणिक चुरून बाजूला ठेवली ना की मग छान नरम होते आणि पोळ्याही फुलतात. तेवढ्यात की अंशचं पण रविवारचं सुरू होतं सकाळी सकाळीच. एरवी तो शाळेत जातो, तर एवढं म्हणजे सकाळी सकाळी त्याचं दुसरं काही नसतं. पण आज रविवार असल्यामुळं त्याचं सुरू होतं की मला थोडंसं खाली सायकल खेळायची आहे. आणि त्याची मम्मा पण आवरत होती तिचं. त्यामुळं मग मी गेले ते त्याच्यासोबत खेळायला. म्हणलं 2-3 राऊंड मारून आलं की वरती यायचं. हो म्हणला, कारण मुलांची मानसिकता अशी असते की म्हणलं त्यावेळेला जायचं. म्हणून थोडंसं नेऊन आणलं. 1-2 चक्कर मारल्या की वरती आलो आम्ही, कारण स्वयंपाक करणं बाकी होतं. मग कणिक पण छान अशी मुरलेली होती. मग घेतल्या पोळ्या करायला आणि भराभर पोळ्या. एकदा जर गॅस सुरू झाला आणि भरभर जर पोळ्या केल्या ना, तर खूप छान पोळ्या होतात. बऱ्याच वेळा असं होतं की पोळ्या करताना गॅप पडला की मग ती पोळी कडक होते. तर मी त्रिकोणी घडी करून अशा पोळ्या करत असते. बरेच जण मध्ये उंडा घालून करतात, जसं आपण पुरणाची पोळी किंवा पराठा करतो त्या पद्धतीने बऱ्याच जणी करतात. प्रत्येकीची पोळी करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. तर मी त्रिकोणी करून त्याला परत गोल करून अशा पद्धतीनं पोळ्या करत असते. तर माझ्या पोळ्या करणं सुरू होतं. बाकीच्यांचे ज्याचे त्याचे आपले आपले काहीतरी कामं सुरू होते. रविवारी सगळा गोंधळ असतो आणि प्रत्येकाचं आपलं काहीतरी सुरू होतं. तर पोळ्या करता करता विचार आला की खरंच, आणि त्यात लगेच की अंश मागत असतो, म्हणजे उंडा दे मला, करायच्यात पोळ्या. तर हे सगळं पाहून असं मनात विचार होतं, खरंच मुलांनाही या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. आज आपण सोशल मीडियावर पाहतोय की बरेच पुरुषसुद्धा खूप छान स्वयंपाक करतात, खूप छान ऑर्गनाईज करतात किचन पण. तर किमान बेसिक गोष्टी तरी पुरुषांना यायला पाहिजेत. आणि अगोदर असं होतं की पुरुषांनी ही कामं करायची नाही आणि ही कामं फक्त महिलांचीच. तर तसं नाही, सगळ्यांनाच सगळे कामं यायला पाहिजे. कारण आपल्याला पुरुष जे कामं करतात त्यात थोडंफार आपल्याला यायला पाहिजे. आपण मग बाहेर जाणं टाळतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. एकीकडं साईड बाय साईड माझा चहा सुरू होता. चहा म्हणजे आमच्या सगळ्यांचा वीक पॉईंट आमच्या घरी. आणि हे पनीर मग घरी केलेलं होतं, त्या पनीरचं पण भाजी करायची अशी ठरवली होती. ती मी पनीर करून ठेवलं होतं रात्रीच. आणि पनीर छान असं फ्राय करून घेतलं ना सोनेरी, की मग याची भाजी पण छान होते. तर जे बारीक बारीक तुकडे होते ते थोडेसे असे लगेच तळल्या गेले आणि थोडे लगेच पहिल्यांदा तळल्या जाऊन ते जास्त थोडीशी ब्राऊन वाटत होते. तर अशा पद्धतीनं मग पनीरची भाजी करायची ठरवली होती. पनीर रात्री तयार केलेलं होतं, छान असं पनीर झालं होतं. घरचं दूध असल्यामुळं, घरचं पनीर असल्यामुळं शुद्धतेचा काहीच प्रश्न नव्हता. आणि मग याच्यासाठी ग्रेव्ही करून घेतली, टोमॅटो, कांदा आणि थोडंसं लसूण टाकून ही ग्रेव्ही करून घेतली. आणि त्यासोबत थोडासा मसाला, मग पनीर बटर मसाला ॲड करू असा विचार केला, कारण ग्रेव्ही मग छान होते पनीरची आणि भाजी पण छान लागते हॉटेल टाईप. आणि तशीच भाजी मग सगळ्यांना आवडते. मग पनीर बटर मसाला थोडासा घेतला आणि त्यामध्ये दूध थोडं आणि साय होती ताजी, ती ताजी साय पण त्यात घालून घेतली आणि छान मिक्स करून छान अशी पनीरची भाजी केली.
तर खूप वेळा असं होतं की बाहेरची भाजी मुलांना जास्त आवडते, त्यातले कलर आवडतात, पण बाहेरची भाजी बऱ्याच नेहमी काही चांगली नाही असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती, कारण त्यात खूप वेगवेगळे मसाले वापरलेले असतात, टेस्टिंग पावडर असतात. तर मग आपण जर असं घरच्या घरी जर काही गोष्टी केल्या ना, तर मुलांना छान असं ताजं खायलाही मिळेल आणि शुद्धता पण त्यांच्या पोटामध्ये जाईल सगळ्या गोष्टी. तर मग पनीर पण मी असं अधूनमधून करत असते मुद्दामून. आणि अगोदर तर मी लिंबू पिळूनच घालत होते, पण असं झालं की गाईचं दूध थोडंसं ऑलरेडीच पातळ असतं आणि मग ते लवकर घट्ट होत नाही, बराच वेळ त्याला हलवत राहावं लागतं. म्हणून मी थोडंसं आता एक विनेगर घालत असते, थोडंसं छोटंसं झाकणभर, आणि मग छान असं पनीर तयार होतं. तर छान अशी ग्रेव्ही पण तयार झाली होती. आणि मग एकीकडं ग्रेव्ही उकळत राहिली की पनीर तर ब्राऊन केलेलंच होतं, छान ब्राऊन करून भाजून घेतलेलं, तळून घेतलेलं होतं. तर त्या पद्धतीनं मी भाजी करत होते. तर भाजी करण्याची पण खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, आणि भाजी करतानाही आपण एकाच पद्धतीने केली तर घरच्या म्हणजे आपल्यालाही कंटाळा येतो त्या चवीचा, आणि सगळ्यांनाच कंटाळा येतो. मग भाजी पण अधूनमधून थोडी वेगवेगळ्या पद्धतीने केली ना तर छान लागते ती. जसं की वांगं एकच असतं, पण वेगवेगळ्या पद्धतीने केलं, कधी भरीत, कधी कूट घालून, कधी हिरव्या मिरच्याचं, तर त्या भाज्या छान लागतात. आणि भाजीचं सगळ्यात महत्त्वाचं काय, की तिचा कलर पण खूप सुंदर दिसायला पाहिजे. मी म्हणते ना, नेहमीच म्हणते की चव नंतर पाहतात सगळेजण, पण अगोदर दिसते कशी, तिचा कलर कसा दिसतोय, तिचं स्ट्रक्चर कसं दिसतंय, हे सगळेजण पाहत असतात, आणि त्यावरून मग खाण्याची इच्छा होते. तर अशा पद्धतीने ही पनीर बटर मसाला तयार झाला होता माझा. छान अशी भाजी ग्रेव्ही तयार झाली होती, थोडीशी पातळ ठेवली होती म्हणजे खायला छान वाटतं. आणि हे सगळं झाल्यावर मग मी गेले गच्चीवर, कारण थोडंसं मोकळं वातावरण झालेलं होतं, पाऊसही थांबला होता, थोडंसं वातावरण थोडंसं खुलं खुलं वाटत होतं. तर म्हणलं चला, जे कालपासूनचे कपडे घरात पडले होते ते एकदा वर नेऊन टाकावे, कारण घरात एवढी अडचण होते पावसाळ्यात. सगळ्यात मोठा प्रश्न तो असतो की कपडे इथं तिथं सगळ्या घरात कपडे दिसतात, आणि मग ते आपल्यालाच खूप कसं तरी वाटतं. तर मग सगळे कपडे वर गच्चीवर नेले आणि थोडेसे वाळत घातले. म्हणलं चला, थोडा वेळ का होईना त्याला हवा लागेल आणि मग नंतर आणता येतील. तर कपडे वर टाकून आले आणि खाली येऊन पाहते, खाली आले तर लगेच थोडीशी बुरबुरी सुरू झाल्यासारखं वाटत होतं. त्यातही परवा मग काय झालं की चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाला पाहिलं तर एकही फूल आलेलं नव्हतं. खूप कसं तरी वाटलं. म्हटलं आता काय करावं, काहीतरी तर करणं आवश्यक आहे, जेणेकरून की जास्वंदाला फुलं येतील. मग हे सगळं जेव्हा माझ्या डोक्यात आलं, तेव्हा काहीतरी करायचं, जास्वंदाला फुलं आली पाहिजे हे माझ्या मनाने पक्कं केलं. आणि मी त्याच्यासाठी एक छान असं औषध तयार केलं. त्यात काय केलं मी, की रात्रीच कांद्याची साल्टे सगळे कढईत भिजवले होते, आणि कढई पण मी मुद्दामून लोखंडाची वापरली, ज्यामुळं की आयर्न पण मिळेल झाडाला. तर मग हे कांद्याचे साल्टे रात्रभर जे भिजवलेले होते काळ्या कढईत, त्याचं पाणी पण मी जास्वंदाच्या झाडाला टाकलं. तर याचा कलरसुद्धा पाहताय तुम्ही, ह्या पाण्याचा चेंज झाला होता, थोडा काळपटपणा या पाण्यामध्ये आला होता. कांदा आणि कढईचं म्हणजे लोखंडाची कढई असल्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ह्या म्हणजे अमृत मानल्या जातील ह्या जास्वंदाच्या झाडाला. तर ते मी ते केलं आणि त्या झाडाला पाणी टाकलं. खूप छान असं वाटलं की लवकर फुलं येतील. मग थोडं अंगणात इकडं तिकडं फेरफटका मारला, आणि हा सुंदर गुलाब म्हणजे त्याच्याकडं मन आकर्षित झालं, आणि मग काही राहवलं नाही. आणि एवढं सगळं होईपर्यंत बारीक जी बुरबुरी होती ती चांगल्याच थेंबांमध्ये बदलली होती, चांगलाच पाऊस यायला सुरुवात झाली होती. आणि पावसाळा म्हणजे खूप आवडीचा माझा ऋतू. असं वाटतं की पावसाळ्यात जर बाहेर जायचं ना, नको ती छत्री, नको काही रेनकोट, मस्तपैकी जावं आणि भिजून यावं. आता मुद्दामून तर आपण जात नाही, पण गेलोच समजा एखाद्या कामासाठी, तर मला असं वाटतं काय हरकत आहे भिजून यायला, इतक्या दिवसांनी तो येतो. तर असं होतं माझा दिवस. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा.